नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी, आपण आज जुन्या आठवणींना उजाळा देणार आहोत. म्हणजे माझ्या गावातील अन्नपूर्णा देवीची जी जत्रा आहे 2022 सालची, ती कशा पद्धतीने साजरी केली जाते, रथोत्सव आहे गावातील, तो कशा पद्धतीने मिरवणूक केली जाते, हे सगळं पाहणार आहोत. मित्रांनो, हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा, कोणी स्किप करू नका. खूप इंटरेस्टिंग कोकणातील ब्लॉग होणार आहे. आणि मंडळी, यावर्षी ही आपल्या अन्नपूर्णा देवीची जत्रा आहे, ती 24 एप्रिल रोजी आहे. तर सगळ्यांनी आपल्या जत्रेला उपस्थित राहा. आपण आपल्या अन्नपूर्णा देवीचं जे रथोत्सव आहे ते जोरदार थाटामाटात सेलिब्रेट करूया आणि आपल्या देवीचं दर्शन घेऊया. सो मंडळी, हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि जर कोणी आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर लगेच जाऊन फॉलो करा, सॅम सफरनामा ब्लॉग या इंस्टाग्राम आय डीला. तर चला मंडळी, जाऊया आपण अन्नपूर्णा देवीची रथोत्सवासाठी. तर मंडळी, आपण इथे पाहू शकतो अन्नपूर्णा देवीचं रथ सजवण्यात येत आहे. त्याचबरोबर तरुण मंडळी हार विणत आहे. माझं नाव आहे चंद्रकांत गोविंद खांबे. मी ग्रामीण अध्यक्ष म्हणजे पूर्वी माजी अध्यक्ष, आता आमचे अध्यक्ष आनंद कोळे म्हणून. आमच्या हनुमान जयंतीचा खरा आमचा उत्सव आम्ही साजरा करतो. आणि या ठिकाणी खूप पारंपरिक म्हणजे आमची हा जो परिसर जो आहे हा आमचा ऐतिहासिक पेशवेकालीन हा परिसर आहे. तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला माहिती पडलंच असेल की या ठिकाणची वस्तुता काय असेल ती. आणि त्या पद्धतीने आमच्या ठिकाणी अगदी कालच्यापासून आमचे सर्व सांस्कृतिक शैक्षणिक सर्व कार्यक्रम कालच्यापासून चालू आहे. आणि त्या अनुषंगाने आमची काल सत्यनारायणची महापूजा, महाप्रसाद दुपारी त्या प्रसादाच्या सर्व ग्रामस्थांनी, इतर परिसरातील लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि रात्री मुंबईहून आमचे ग्रामीण मुंबईकडे कार्यकर्ते येऊन गावातील अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे आणि त्या गावात पुरातन म्हणजे पेशवेकालीन हे देवस्थान असून पेशवेकालीन देवस्थान असून याची जत्रा होते. इथल्या प्रतिपदेला देवस्थानचा इतिहास असा आहे, पौर्णिमेला जत्रा असते हनुमान जयंतीच्या दिवशी. आणि वर्षानुवर्ष हे सर्व भक्त मंडळी गावातील स्त्री पुरुष आनंदाने आणि उत्साहाने व्यवस्थितरित्या हा उत्सव पार पाडतात. आणि कुठल्याही प्रकारची अडचण या उत्सवाच्या वेळी येत नाही. आणि या गावचे पूर्वीचे खोत इथले भानू त्यांच्या कारकिर्दीत ही देवस्थानं निर्माण झालेली आहेत. 6 देवस्थानं आहेत तिथे आणि ते 6ही देवस्थानं हे व्यवस्थितरित्या अजून चालू आहेत. आता सगळं ग्रामस्थच या देवस्थानचं काम पाहतात, कोणी बाकी अन्य भागातून बाहेरून येत नाही. रथोत्सव असतो, तो रथोत्सव दुपारी 2 वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी 5-5:30पर्यंत तो पूर्ण होतो. या देवीचं नाव अन्नपूर्णा देवी असं आहे. आणि याची मला पूर्ण खात्री आहे, जो आपण दरवर्षी पद्धतीने करतो तो होईल. एवढं बोलतो आणि मी इथंच थांबतो. बोला अन्नपूर्णा माते की जय. अन्नपूर्णा माते की जय.
तुझे बुट निघाले वाटतस. तर मंडई आपलं रथ आहे ते आता तिट्यावरती येऊन बसलेलं आहे. गावातील लोक आहेत ती क्षणभर विश्रांती घेतील, पाणी पितील, त्याच्यानंतर ज्यूस वगैरे काही आहे ते पितील. त्याच्यानंतर मग आपल्या गावातील जे पारंपरिक बनाट्या म्हणा किंवा लाट्याकाट्यांचे खेळ आहेत ते खेळतील आणि एक मनोरंजन होईल. त्याचबरोबर खूप आनंदाचे क्षण असतात हे पाहण्यासारखे, खूप मस्त वाटतं, मजा येते हे क्षण पाहण्यासाठी. आणि त्यानंतर संपूर्ण गावामध्ये रेटारेटी केली जाईल. हे रेटारेटी आहे ना खरंच पाहण्यासारखी असते, खूप अनुभवण्यासारखी असते. तर म्हणजे यावर्षी तुम्ही या आपली जत्रा आहे ना ती अनुभवा प्रत्यक्षात, कशा पद्धतीने रेटारेटी केली जाते, जत्रेचं कसा आनंद असतो ते प्रत्यक्ष पहा, तर खूप धमाल येईल.
भाऊ घाबरलं, भाऊ घाबरलं तर काय काय
आपला रथ आता मंदिराजवळ गेला आहे आणि आपण इथे पाहू शकतो गावातील महिला मंडळ आईस्क्रीम खात आहेत. त्याचबरोबर आपण इथे पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आलेली आहेत. वेगवेगळी खेळणी, तसेच प्रसाद, हार, त्याचबरोबर ज्यूस असं बरंच काही आलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस मुंबईवरून येणारे पाहुणे आम्हाला पैसे द्यायचे आणि ते पैसे साचवून आम्ही जत्रेसाठी साठवून ठेवायचो आणि जत्रा आल्यावरती जत्रेत मिळणारे प्रत्येक वस्तू घ्यायचो. ही एक वेगळीच मजा होती. त्यावेळेचा एक वेगळाच आनंद होता. ते खूप छान दिवस होते. एक वेगळा अनुभव होता. पण याही वर्षी आपल्या अन्नपूर्णा देवीचं रथोत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरं करणार आहोत. आपण सर्वांनी दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आपल्या येळणे गावात उपस्थित राहून आपल्या देवीचा आशीर्वाद आपण सर्वांनी घेऊया.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मंडळी आपली कोकणी संस्कृती, आपली कोकणी सण, त्याचबरोबर आपले कोकणी परंपरा हे आपण जास्तीत जास्त या ब्लॉगच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आय होप मंडळी तुम्ही या चॅनलला भरभरून प्रेम देताय, अजून प्रेम द्याल आणि आपले ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. तोपर्यंत मंडळी टाटा बाय बाय, टेक केअर.